रुपाली चाकणकरांकडे तक्रार देऊन सुद्धा न्याय मिळाला नाही। हिंजेवाडीतल्या ऐश्वर्या हुलावळेचा महिला आयोगावर गंभीर आरोप। सासरच्यांकडूनही मारहाण होत असल्याचा आरोप। पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत। टोळक्याच्या दगडफेकीमध्ये 2 महिला जखमी। वानवडी पोलिसांकडून एकाला अटक। राज्यात कोरोनाचे नवीन 59 रुग्ण। मुंबईत 20 तर पुण्यामध्ये 18 रुग्णांची नोंद। पशुधन बाजार बंद ठेवण्यावरून राजकीय धुमश्चक्री। विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। विरोधकांनी हॉटेल विकत घ्यावं, मी स्वागताला उभा राहीन। हॉटेल खरेदीवरून झालेल्या आरोपांनंतर शिरसाटांचं विरोधकांना उत्तर। नेपकिन वादानंतर तटकरे आणि गोगावलेंमध्ये जुंपली। नेपकिन फिरवत गोगावलेंकडून अभिवादनाचा स्वीकार। अखेर 6 तासांनंतर नाशकात कांदा लिलाव सुरळीत। व्यापाऱ्यांनी पैसे थकवल्यामुळे शेतकरी झाले होते आक्रमक। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। न्यायालयाबाहेर रणजित कासलेची घोषणाबाजी। आरोपी रवी वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी। हेरगिरी केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। भिवंडीतल्या पडघ्यामध्ये एटीएस कडून शोध मोहीम। दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती।